छुट्टियों का मौसम और बच्चों के लिए यह समय मौज मस्ती के साथ कुछ नया सीखने का होता है। इसी बात को ध्यान में रखते हुए नागपुर शहर पुलिस ने एक सराहनीय पहल की है। पुलिस विभाग द्वारा इस साल बच्चों के लिए एक विशेष समर कैंप का आयोजन किया गया है। नागपुर के पुलिस आयुक्त डॉक्टर रविंद्र कुमार सिंघल ने बताया कि इस कैंप में अब तक लगभग 200 बच्चों ने अपना पंजीकरण करा है। इस समर कैंप का मुख्य उद्देश्य बच्चों को छुट्टियों के दौरान व्यस्त रखना और उन्हें रचनात्मक कौशल सिखाना है। इस कैंप में बच्चों के लिए कई रोमांचक गतिविधियां शामिल की गई है, जैसे कैलीग्राफी और आर्ट एंड क्राफ्ट, विभिन्न प्रकार के मैदानी खेल, जुम्बा डांस और मनोरंजन के लिए फिल्में। इसके साथ ही बच्चों को पुलिस स्टेशन और सीपी ऑफिस का भ्रमण भी कराया जा रहा है, ताकि वे पुलिस की कार्य प्रणाली को करीब से समझ सके। पुलिस आयुक्त का कहना है कि जब माता पिता काम पर बाहर होते हैं तो बच्चे इस समय का सही उपयोग कर सके और नई चीजें सीखे। यही इस पहल का मुख्य उद्देश्य है। बच्चों में भी इस कैंप को लेकर जबरदस्त उत्साह देखा जा रहा है और वे टीम वर्क व सकारात्मकता के साथ काफी कुछ सीख रहे हैं। ते आमचे जे ट्रॅफिकचे अधिकारी आहेत ते त्यांच्या नेहमी त्यांना बाहेर उभा राहावा लागतो आणि सध्या टेम्परेचर फार झालेलं आहे, म्हणजे जवळपास 45-46 काही वेळेस होतो दुपारी। तर त्यावेळेस त्यांच्यासाठी आम्ही एक स्पेशल इन्स्ट्रक्शन्स DCPला दिलेले, तसेच स्टाफला दिलेले आहे की त्यांनी स्वतःची काळजी घ्यावे आणि एक होमिओपॅथीची जे ड्रग आहे त्याचाही वापर करावे हेही त्यांना सांगण्यात आलेले आहे आणि त्याच्या हे सध्या चालू आहे। त्यांनी स्वतः आपला हायड्रेशन व्यवस्थित ठेवला पाहिजे, जेणेकरून म्हणजे आपले शरीरामध्ये पाण्याची कमतरता झाली नाही पाहिजे आणि सनस्ट्रोक झाला नाही पाहिजे। त्यासाठी त्यांनी एक कॅपचा वापर केला पाहिजे। आपली जे कॅप आहे पोलिसांची तर तो एक करा आणि सावलीत उभे राहिले पाहिजे ते, आणि हे जे आहे त्यांचे स्वतःच्यासाठी आणि ट्रॅफिक पण आपण मेंटेन व्यवस्थितपणे करू शकतो। कारण दुपारी त्यावेळेस असतं तर त्यावेळेस त्यांनी तिथे उभे न राहता ऑफिसचे जे काम आहे ते जास्त तुम्ही करा, किंवा आमचे जे ट्रॅफिक बूथ्स आहे त्याच्यात बसून, किंवा ट्रॅफिकचे ऑफिस आहे तिथे बसून त्यांनी काम केलं पाहिजे। दुपारी सिग्नल बंद करण्यात नाही सध्या असं काही नाही की ट्रॅफिक सिग्नल्स, कारण सिग्नल्स चालू असतात ऑटोमॅटिकली आणि त्याचे जे वापर आहे म्हणजे त्याच्यामुळे आपण व्यवस्थितपणे, कारण एक तो दिवसात ट्रॅफिक कमी असतो आणि तर ते ट्रॅफिक सिग्नल्स राहिले तर व्यवस्थितपणे ट्रॅफिक पण सुचारू राहील आणि आमच्या लोकांना पण रेस्ट मिळेल, असं त्याच्या मागचा हेतू आहे। अगदी बरोबर आहे। आपण जे मिशन मुक्ती म्हणून एक प्रयोग आमचा चालू आहे, मागच्या वर्षीही ते केला होता, या वर्षी आता आमची परवा मीटिंग झाली, त्या मीटिंगमध्ये आम्ही स्पष्ट सूचना दिलेल्या आणि याच्यात जे निगडीत सगळे डिपार्टमेंट्स आहे, NGOज आहे, हॉस्पिटल्स किंवा हॉस्पिटल रिप्रेझेंटेटिव्ह आहे, ते सगळ्यांची मीटिंग आमची झालेली आहे आणि त्याचे एक रिझल्ट चांगला, म्हणजे पहिल्याच दिवशी आम्ही जवळपास 28 लोकांवर ही कारवाई केली। भिक्षू करू होते ते आणि अमरावती जिल्ह्याचे राहणारे होते आणि त्यांना आम्ही इथून परत पाठवला पोलीस प्रोटेक्शनमध्ये आणि त्याचे जे वेगवेगळे जे डिपार्टमेंट्स आहे ते सगळे, म्हणजे आपलं जे भिक्षू करू ॲक्ट विरोधी जे ॲक्ट आहे तर तो आहे 1959च्या, त्याचे अनुषंगाने, तसेच बाल सुधारगृह आहे त्याचे आणि बाकी जे डिपार्टमेंटची त्यांची मदत घेतली होती। त्याच्यात 22 मुले होते, म्हणजे 1 वर्षापासून 18 वर्षापर्यंतचे असे 22 मुले होते, त्यांना 5 महिला होती आणि 1 पुरुष होता। सगळ्यांना आम्ही तिथे पाठवलेलं आहे थ्रू ड्यू प्रोसेस, आणि असे बाकी जिथे जिथे आम्हाला हे दिसत आहे ते सगळे मिळून, म्हणजे त्याच्यात कॉर्पोरेशनचे अधिकारी पण आहे, महानगरपालिकाचे, आमचे स्पेशल ब्रांचचे आहे, SSBचे, तसेच बाकी जे आमचे पोलीस स्टेशन्स आहे जिथे जास्त मुले दिसत आहे, किंवा जे डेस्टिट्यूट्स आहे, असे लोक आहे जे होमलेस आहे, रोडवर कुठेही बसतात, कुठेही राहतात आणि उन्हामुळे त्याची डेथ पण होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे सगळे लोकांना आम्ही या मिशन मुक्तीमध्ये आम्ही त्याच्यावर कारवाई करतो किंवा त्यांना मदत करतो, रिहॅबिलिटेट करतो। आपले जे डेस्टिट्यूट होम्स आहे तिथे आम्ही त्यांना पाठवतो।
आतापर्यंत उष्माघाताने किती लोकांचा मृत्यू रेकॉर्ड झाले? ह्याच्याबद्दल आम्हाला सांगता येणार नाही, कारण ती जी माहिती आहे हॉस्पिटलकडून आम्हाला घ्यावं लागेल, कारण तो जे डेथ्स आहे ते सनस्ट्रोकमुळे झालेली आहे, डिहायड्रेशनमुळे झालेली आहे किंवा इतर कारणामुळे झालेली आहे. त्याच्याबद्दल आम्ही माहिती घेऊन तुम्हाला कळवू.